यमुना म्हणाली तसं. नाही नाही, मी करेन ना. तुम्ही घोर नका घेऊ, मी काही करायला तयार आहे. गावावरचं मरू दे, ते बाजूला सार. तुला जास्त धोका आहे. अगं पण घाबरू नकोस. व्रत काय कठीण नाही, तुला आवडणारच आहे. म्हणजे आपल्या घरातल्या देवाऱ्यासमोर आई अंबेचं कुंकुमार्चन करायचं आणि त्याच वेळी मी बाबाजींच्या आसनासमोर गुरु झिंगरोबांच्या नावानं जप करेन. इतकंच. आवडलंय ना तुला? हो सासूबाई, मी अगदी मनापासून कुंकुमार्चन करेन. अगो बाई, सासू सून एकाच ठिकाणी पण वेगवेगळ्या देवतांची पूजा करणार का? दिसायला जरा चमत्कारिकच आहे. म्हणजे भारी दिसेल ना, असं म्हणायचंय मला. महागुरु झिंगरोबा, मनापासून प्रार्थना करते बरं, माझ्या घरावरचं संकट दूर करा. महागुरु झिंगरोबा. आई कुलस्वामिनी आंबे, दुष्ट शक्तींपासून आमच्या घराचं आणि गावाचं रक्षण कर. आमचं व्रत पूर्ण कर. या अवलक्षणी कूळ बुडव्या सखूला रमाईनं हा मान का दिला हेच कळत नाहीये मला. बाबाजीने आज्ञा दिली ना, जाऊबाई तरी काय करतील? आश्चर्य आहे, रमाईने सखूला कुंकुमार्चन करण्याची संधी दिली. कारण काही का असेना, पण बघून बरं वाटतंय. महामायेचा या सगळ्यामध्ये काय डाव आहे ते शोधायलाच हवं. साधे सुधेपणानं सखूला कुंकुमार्चन करण्याची संधी देणार नाहीत त्या. पुढे शुभ घडण्याची ही सुरुवात तर नाही ना? रमाईनं सखूला आपलं म्हटलं तर तो सोनियाचा दिवस ठरेल. आज राज्याला सखू घरात येतलीच पाहिजे. तिला वाचवाया कुणी बी नको, न तिघू ना कुणी. चालव शक्कल, चालव. होय 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 होय, तुमच्या आदेशाचं त्वरित पालन करू आम्ही. होय होय, तुमची अशीच कृपा असू दे महागुरु झिंगरोबा. चला 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 चला, आपल्याला सगळ्यांना निघायला हवं. चला चला. कुठं निघायला हवंय वहिनी, आणि काय झालंय? आदेश, महागुरु झिंगरोबांनी मला दृष्टांत दिला. म्हणाले माझा जप थांबव, कुटुंबावरचं संकट दूर होण्यासाठी अखंड कुंकुमार्जन सुरू राहायला हवं.
अगं तू 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 चालूच ठेव. अखंड कुंकुमार्जन चालूच ठेवायला हवं. कुलस्वामिनीला साकडं घाला, तिची ओटी भरा, असा आदेश झालाय. चला चला आपण सगळे निघूया. चला. सगळे आपण सर्वांनी जायचं? अरे हो, शिरपूरला जायचंय आपल्याला. अगं पण रमाई, सखू म्हणजे ती कुंकुमार